केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमान व किसान सभेने शेगाव तसेच जळगाव रोड येथे चक्काजाम आंदोलन केले। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात ग्रामीण भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात शेगाव वरवट रोडवरील खिरोडा येथे 8 जानेवारी रोजी मेन पुलाचा ताबा मिळवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासदार राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये या बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे। यामागचा खरा उद्देश असा आहे की या सरकारने, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं, परंतु या सरकारने ते दिलेलं आश्वासन पाळलं नाही। या सरकारला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी शेगाव जळगाव रस्त्यावरील हा मेन जो पूल आहे, या पुलाचा गेल्या 2 तासापासून या ठिकाणी ताबा घेतलेला आहे आणि गेल्या 2 तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। यासाठी या सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। RCP जो करार आहे त्यावर या सरकारने सह्या करू नये, तो करार फेटाळून लावावा आणि मागच्या वर्षी जे काही तूर हरभऱ्याचे अनुदानाचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ते सुद्धा पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे। त्याचबरोबर आणि मागच्या वर्षी म्हणजे परतीच्या पावसामुळे जे हरभरा असेल, कापूस, सोयाबीन, तुरीचं जे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई या सरकारनं हेक्टरी 25,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचं कबूल केलेलं, ते अद्यापपर्यंत दिलेलं नाही। जर का 8 दिवसांमध्ये हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई या सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले नाही तर आजच्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी भयानक असं आक्रमक स्वरूपाने आंदोलन करील आणि या आंदोलनास या सरकारला सामोरं जावं लागेल, हा आमचा या सरकारला इशारा आहे। सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। शेतकरी संघटनेचा तात्काळ कर्जमाफी झालीच पाहिजे, विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मागच्या वर्षीचे तूर हरभऱ्याचं अनुदान, मागच्या वर्षीचं तूर हरभऱ्याचं अनुदान। या रास्ता रोको आंदोलनामुळे शेगाव वरवट रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होते। यावेळी प्रशांत डिक्कर, योगेश मुरुक, उज्ज्वल चोपडे आदी शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते। अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यानंतर सोडून देण्यात आले। विदर्भ न्यूज करिता बुलढाण्यावरून महेंद्र मिश्रा।